एकीकडे अशा पद्धतीने पक्षांतर सुरूच असताना दुसरीकडे बॅनर वॉर देखील चांगलंच रंगलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक बॅनर ठाणे शहरामध्ये फडकवण्यात आला आहे। या बॅनरवर गेल्या काही दिवसातले नरेश म्हस्के त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची वक्तव्य जाहीररित्या छापण्यात आली आहे। या वक्तव्यानुसार महाविकास आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचं काम चालू आहे। हे नरेश म्हस्के यांचं विधान देखील दाखवण्यात आलं आहे। तर त्याच्या खालच्या बाजूला अच्छा लगा, ईडी सीबीआई चुनाव आयोग, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा सब पे भारी है, असा टोला ठाकरे गटाकडनं लगवण्यात आला आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने हा बॅनर लावला असून या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि ठाण्यातील देखील विरोधातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत। हा बॅनर जो लावला आहे आम्ही, हा कोणाला डिवचण्यासाठी नाही लावला आहे। तुम्ही जर पाहिलं तर काल परवा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जिथे फायदा आहे तिथे आम्ही युती करू आणि जिथे फायदा नसेल तिथे युती करणार नाही। तुम्ही कायम पाहिलं असेल, यांनी स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी अशा युती केलेल्या आहेत। आम्ही देखील आघाडी युती केली, पण ती आम्ही केली फक्त आणि फक्त जनतेसाठी। जनतेचं हित जिथे तिथे आम्ही युती केलेली आहे। आणि खाली जर तुम्ही पाहत असाल तर इकडचे नरेश म्हस्के, बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही खासदार लिहिलेलं नाही आहे। तुम्ही जर पाहिलं बाहुबली पिक्चर जर पाहिला असेल तर त्यामध्ये बल्लाळ देवाचं राज्याभिषेक जरी झाला तरी जनतेच्या मनातला जो राजा होता तो म्हणजे बाहुबली। तसंच ठाणेकरांच्या मनातला खासदार जे आहेत ते माननीय श्री राजनजी विचारे। आणि या दोन वाक्यांवरनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।